जय श्रीकृष्ण मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत नरक चतुर्दशीची सोपी पूजा पद्धत। हाच तो दिवस ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना भयमुक्त केलं होतं। या दिवसाला नरक चतुर्दशी किंवा लघु दिवाळी असंही म्हणतात। आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेऊ सकाळची अभ्यंग स्नान पद्धत, पूजा कशी करायची, या दिवसाची कथा काय आहे आणि या दिवसाचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे। सर्वात आधी बोलूया अभ्यंग स्नानाबद्दल। या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठणं खूप शुभ मानलं जातं। सकाळी उठून प्रथम तिळाचं तेल डोक्यावर आणि अंगावर लावायचं, मग उठण्याने आंघोळ करायची, यालाच अभ्यंग स्नान असे म्हणतात। या स्नानाने शरीर शुद्ध होतं आणि तन मन ताजं राहतं। लोककथेनुसार या दिवशी लवकर उठून आंघोळ केल्याने आपल्यावर नरकाची छाया पडत नाही। स्नानानंतर नवीन कपडे परिधान करावेत आणि देवघरात जाऊन एक छोटा दिवा लावावा। आता पाहूया पूजा तयारी कशी करायची। देवघर स्वच्छ करावं, गंगाजल शिंपडावं, ताटात दिवा, अगरबत्ती, फूल, अक्षता, फळं, गूळ, खोबरं आणि पाणी ठेवावं। सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करा। गणपतीला फुलं वाहा आणि म्हणा ओम गण गणपते नमः। यानंतर लक्ष्मी मातेची आणि श्रीकृष्णांची पूजा करा। त्यांच्यासमोर दिवा लावा आणि म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय। लक्ष्मी मातेला कमळाचं फूल, अगरबत्ती आणि थोडा सुगंध अर्पण करा। आता जाणून घेऊया या दिवसामागची कथा। एकदा नरकासुर नावाचा राक्षस लोकांना फार त्रास देऊ लागला। त्याने 16,000 स्त्रियांना कैद केलं आणि पृथ्वीवर भय निर्माण केलं। तेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी सत्यभामा यांनी मिळून नरकासुराचा वध केला। हा वध झाला कृष्ण पक्ष चतुर्दशी या दिवशी आणि तोच आजचा दिवस आहे। नरकासुर मरण्यापूर्वी श्रीकृष्णाला म्हणाला, प्रभू, माझ्या मृत्यूनंतर लोकांनी या दिवशी आनंद साजरा करावा, दिवे लावावेत, स्नान करावं आणि एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात। म्हणूनच आपण आज या दिवशी दिवे लावतो, स्नान करतो आणि आनंद साजरा करतो। हा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी। आता पाहूया पूजा विधी। मित्रांनो, या दिवशी लक्ष्मी मातेची आरती करा। आरतीनंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात छोटा दिवा लावा। असं केल्याने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात असं मानलं जातं। संध्याकाळी पुन्हा एकदा यमदीपदान करायचं असतं। घराच्या बाहेर किंवा अंगणात एक दिवा लावून म्हणायचं, यमराजा प्रसन्न होत आणि आमचं आयुष्य दीर्घ हो। ही प्रार्थना केल्याने मृत्यूचं भय दूर होतं आणि आयुष्य सुखी होतं असं म्हटलं जातं। आता पाहूया या दिवसाचं महत्त्व। नरक चतुर्दशी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा दिवस। मनातले वाईट विचार, राग, मत्सर, द्वेष हेच खरे नरक आहेत। ते दूर करून प्रेम, क्षमा आणि आनंद याचा प्रकाश आपल्या आयुष्यात आणणं हाच या दिवसाचा खरा अर्थ आहे। शरीराची शुद्धी स्नानाने होते, पण मनाची शुद्धी प्रेमाने आणि सद्भावनेने होते। म्हणून मित्रांनो, या दिवशी लवकर उठा, तेल लावा, उठणे आंघोळ करा, देवघरात दिवा लावा, आरती करा आणि आपल्या कुटुंबासह आनंद साजरा करा। लक्ष्मी माता आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेने तुमचं जीवन सुख, शांती आणि समृद्धीने भरून जावो। जय श्रीकृष्ण, जय लक्ष्मी माता आणि तुम्हा सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।